तर आज आपल्याला बस स्टॉपवर कोण भेटलं चला सांगतो पुढे. तर नमस्कार मी बुट्ट्यो. तर आज सकाळी सकाळी मी चाललो होतो कॉलेजले. मग आलो मी येणीकोणी मध्ये. मग पाहत होतो बा आपल्या बसची वाट. मग काय बी बुट्ट्यो वाटतच आली आपली बस. पण आज आपल्यापाशी थांबलीच नव्हती बा. मग गेलो बा बसलो बा बसमध्ये. पाहतो तर आज पुरी बस खालीच होती बा. मग आलो आम्ही नळखेडमध्ये. मग आपली बस लागली आपल्या स्टेशनवर. मग उतरलो बा धीके धीके बसमधून. मग सीधंच निघालो बा आपल्या कॉलेजसाठी रस्त्यानं. मग आलं आपलं कॉलेज. बसच्या एकदम सामन्यावरच आपलं कॉलेज आहे. हे आहे आमचं कॉलेज. मग आले आमचे मित्र 15 मिनिटानं. मग त्यांच्या संग राहिलो बा आपण उभं थोडा वेळ उन्हामध्ये. आता थंडीचे लय दिवस आहे. मग आला आपला प्रताप. लयच कारा दिसत होता आज. मग जयची एडिटिंग चालू होती. मग बसलो बा. निघलो आपल्या वर्गात जासाठी. लेक्चरचा टाइम झाला होता. आपल्या देवांश भाऊ लयच फेमस व्हायचं आहे वाटते. लयच हात वरत करत होता बा. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हा बॅग घेऊन जाते आणि डायरेक्ट ब्रेकमध्येच बाहेर येते. आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. म्हणून मी लेक्चर अंदरचा केव्हाच कॅप्चर केला नाही आहे. मग झालता बा ब्रेक. मग आम्ही होतो बाहेर बसलो. मग बाहेरून आलो बा अंदर. ब्रेकचा टाइम खतम झाला. आता लेक्चर लागणार होतं. पण देवांशला आपल्या ब्लॉगमध्ये यायची लयच खुशी होती बा. जेव्हा तेव्हा आपल्या ब्लॉगमध्ये यासाठी खुशच राहत होता. मग झाली बा आम्हाला सुट्टी 2 लेक्चर झाल्यावर. मग आलो आम्ही ग्राउंडवर. टॉवर जाता जाता दिसला आपल्याला जो आपल्यासारखाच मिनी ब्लॉगर आहे. तो आपला मित्र आहे. आणि मग आलो बस स्टॉपवर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.